नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसावरती चाललंय. त्याच्यामुळे आज आम्ही आमच्या घराची सगळी साफसफाई काढली होती आणि आजच नेमका प्रियंकाला तिच्या फर्स्ट जॉबचा कॉल आला होता, ज्याच्या ट्रायलसाठी तिला बोलवलं होतं. आता माझं आणि मम्मीचं असं स्पष्ट मत होतं की तिने आलेली ही संधी अजिबात हातातून सोडू नये. त्याच्यामुळे नाही नाही म्हणत असताना सुद्धा मम्मीने तिला जबरदस्ती त्या ट्रायलसाठी पाठवलं होतं. ती बाहेर गेल्यानंतर आम्ही लगेचच आमच्या कामाला लागलो, कारण आमच्या कामाचं टार्गेटसुद्धा आम्हाला एका दिवसातच पूर्ण करायचं होतं. ही सगळी साफसफाई आम्हाला एका दिवसात पूर्ण करायची होती. त्याच्यामुळे मी लगेचच वरती चढून वरचे हे सगळे रॅक स्वच्छ करायला घेतले. माझं हे काम होईपर्यंत आमची मम्मी टेरेसवरती सगळी भांडी स्वच्छ करत होती आणि तिने एकटीनेच हा सगळा भांड्यांचा ढीग घातला आहे बरं का. तर आता मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट आवडणार नाही की प्रियंका बाहेर गेली आणि मम्मी एकटीच काम करते, म्हणजे सून बाहेर जाऊन बाहेर चालली आहे घरात काम असताना आणि सासूला काम पडतंय. तर यावरती माझ्या मम्मीचं काय मत आहे ते तुम्हाला सांगतो. तर माझी मम्मी मला असं म्हणाली की दादा, घरातली जी कामं आहेत ना ती बायकांच्या पाचवीलाच पुरलेली असतात. प्रत्येक स्त्रीला बाहेर काहीतरी जाऊन करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अशी संधी जर कोणाला मिळाली तर ती त्या स्त्रीने सोडू नये, असं माझ्या मम्मीचं मत होतं. त्याच्यामुळे मम्मीने तिला जबरदस्ती पाठवलं होतं. आणि घरचं काय काम हो, घरची कामं ही सगळ्यांनी थोडी थोडी ॲडजस्ट केली की होतातच. शेवटी नवरा म्हणून माझंही हे काम आहे की तिने पाहिलेली स्वप्न तिला पूर्ण करता आली पाहिजे. स्वयंपाक, धुणं, भांडी हे तर बायकांच्या पाचवीला पुजलेलंच असतं. त्याच्यामुळे या कामात न अडकता बाहेरची संधी तिने सोडू नये, असं माझंही मत आहे. शेवटी आईचेच संस्कार नाही का. असो, तर सगळी कामं पटापटा करायची होती आणि ही सगळी कामं करताना माझं वर्क फ्रॉम होमसुद्धा चालू होतं बरं का. त्याच्यामुळे मध्ये मध्येच लॅपटॉप ओपन करून मेल्स चेक करणं चालू होतं. माझं काम चालू असताना तेवढ्यात दारात आला भांडेवाला, ज्याला माझ्या मम्मीने माझे सगळे एवढ्या दिवसाचे जे ठेवलेले कपडे होते ते सगळे देऊन टाकले. ऑलमोस्ट सगळे नवे शर्ट होते आणि ते देऊन तिने 2 बादल्या आणि सईसाठी एक बास्केट घेतले. संध्याकाळी सगळी साफसफाई झाली आणि त्यानंतर मम्मी आणि मी सगळी भांडी लावायला बसलो. त्यावेळेस मम्मीला मी सहज विचारलं की मम्मी, आज तुला कामाचा जरा जास्त लोड पडला नाही का. तर मम्मी म्हणाली, दादा कामाचं काय रे, आज खरं तर सासू म्हणून माझीच परीक्षा होती. सुनेला स्वातंत्र्य द्यायचं आपण हे फक्त बोलतो, पण सुनेला स्वातंत्र्य देणं हे फार अवघड काम असतं आणि त्यात मी आज पास झाले असं मला वाटतं, असं माझी मम्मी म्हणाली. खरंच मला ऐकून खरंच खूप भारी वाटलं. तो असा काही दिसणारा हा किचन आमचा संध्याकाळी असा काही स्वच्छ दिसत होता. संध्याकाळी प्रियंका घरी आली आणि मला एक गोष्ट नव्याने जाणवली की नवरा म्हणून आपण बायकोला कितीही स्वातंत्र्य द्यायचा प्रयत्न केला ना तरी त्यांचा एक पाय हा नेहमी घराच्या बाहेर जरी असला तरी एक पाय घराच्या आतच असतो. कारण आम्ही कितीही नाही म्हटलं तरी संध्याकाळची सगळी भांडी तिलाच घासावी लागली, म्हणजे तिने स्वतःहूनच घातली. असं